पारू या मालिकेचा आजचा एपिसोड एका नवीनच वळणावर येऊन थांबलाय. एकच भीती आहे मनात, काय होईल पुढे. किती तो सस्पेन्स. प्रीतम आणि प्रियाचे लग्न होईल का? पण आपला बाप्पा आहे ना, बाप्पाने प्रिया मॅडमना कौलही दिलाय तसा. चला तर पटकन पाहूयात आजच्या एपिसोडमध्ये काय होते ते. आदित्य सर खूप निराश झालेले असतात, रडत असतात, हातबल झालेले असतात. पुढे कोणताच मार्ग दिसत नसतो, डोळ्यासमोर फक्त अंधार असतो. भावासाठी ती ती त्यांचे मन तुटत असते. तोच तिथे पारू येते. आदित्य सरांची अस्वस्थता पाहून पारू आदित्य सरांना विचारते, अहो कसला एवढा विचार करताय? त्यावर आदित्य सर डोळे पुसतच पारूला म्हणतात, चल घे आवरायला बरं, आपल्याला उद्या निघावं लागेल ना. उद्या प्रिया मॅडमचा साखरपुडा झाल्यावर इथं थांबून काय करायचंय? आयुष्यात पहिल्यांदा अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा हरलाय. पहिल्यांदा असं झालंय की प्रीतमनी मला काहीतरी मागितलंय आणि मी त्याला ते देऊ शकत नाही. आणि त्यात भर म्हणून प्रीतमने पण माघार घेतली. त्यावर पारू आदित्य सरांना समजून सांगते, अहो आदित्य सर, त्यांनी वचन दिले आबासाहेबांना. अहो प्रिया मॅडमना मी किती त्रास होतोय हे त्यांच्या जीवालाच माहिती. त्यांनी प्रेम केलं, त्याची केवढी मोठी शिक्षा मिळाली आहे त्यांना. आपण इथं आल्यापासून आजपर्यंत त्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ दिली. प्रिया मॅडमचा आबासाहेबांवर लई जीव आहे आणि एक मुलगी या नात्यानं त्या त्यांची जबाबदारी निभावणारच ना. त्यावर पुढे आदित्य सर पारूला म्हणतात, हो बरोबर आहे, पण म्हणून काय स्वतःच्या प्रेमाचा बळी देणार का कोणी? उद्या काय होणार आहे ना तेच कळत नाहीये. इकडे आता प्रिया मॅडम आबा येऊन गेल्यानंतर खिडकीत एकट्याच उठून बसलेल्या असतात. खूप रडत असतात. तिला आबांचे सगळे बोलणे आठवत असते. आबा म्हणालेले असतात, तू अहिल्यासारखं माझं घर सोडून शहरात जाणार नाहीस ना. तिने जसं मला फसवलं तशी तू तुझ्या आबांना कधीच फसवणार नाहीस ना. आणि जर असं झालं ना तर या खेपेला मात्र मी मरून जाईल. त्यापुढे प्रिया मॅडम म्हणतात, पण आबा, माझं प्रीतम सरांवर जितकं प्रेम आहे ना तितकंच प्रेम तुमच्यावरही आहे. पण प्रीतम सर माझ्या आयुष्यात येण्याआधी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. तुमची इज्जत, तुमचा स्वाभिमान मला माझ्या प्रेमापेक्षा जास्त महत्वाचं आहे. प्रीतम सरांचे प्रेम जर माझ्या आयुष्यात असेल ना तर ते मला मिळेलच. पण एक मुलगी म्हणून मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, तुमचा कधीच विश्वासघात करणार नाही. म्हणूनच तर मनात नसतानाही तुम्ही सांगितलेल्या मुलासोबत मी लग्नाला तयार झाले. पाठीमागून प्रताप प्रिया मॅडमचे सगळं बोलणं ऐकत असतो. त्याला फार वाईट वाटत असते. तोही खूप रडत असतो. प्रिया मॅडम बाईला म्हणतात, आता बाई, आज आबांच्या प्रेमापुढे माझं प्रेम हरलं रे. तोपर्यंत तिकडे आदित्य सर बाहेर वरांड्यात एकटेच खांबाला टेकून रडत उभे असतात. तोच तिथे प्रताप येतो. तो आदित्य सरांना म्हणतो, प्रिया माझी एकुलती एक बहीण, लई जीव आहे माझा तिच्यावर. आजवर तिनं एखादी गोष्ट मागितली आणि मी तिला दिली नाही असं कधीच घडलेलं नाही. आदित्य सर आता सांगू लागतात, माझं पण प्रीतमच्या बाबतीत असंच काहीच आहे. आजपर्यंत मी त्याला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. शब्दानी शब्द जपल्यानं तो जगात जे काही मागेल ते त्याला मिळणारच, याबद्दल त्याच्या मनात कधीच शंका नव्हती. लोक चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. पण आयुष्यात पहिल्यांदाच मी त्याला त्याच्या आवडत्या व्यक्तीसाठी, प्रेमासाठी इतके कष्ट घेताना बघतो. आणि इतके कष्ट घेऊनही त्याच्या हातात निराशच, काहीच यश हाती लागत नाही. त्यामुळे तो हातात झालाय खचलाय आणि मला त्याचा खूप जास्त त्रास होतोय. पुढे प्रताप म्हणतो, आज आपण इथं दोन मोठं भाऊ, पण आपल्या लहान भावंडांसाठी आपण काहीच करू शकत नाही. प्रियानं तर आत्ता इतक्या उशिरा सांगितलं मला. जर एकदा जरी आधी बोलली असती ना तर काहीतरी कर. तिच्या मनासारखं होण्यासाठी ना मी वाटेल ते केलं असतं. पुढे आदित्य सर म्हणतात, पण अजूनही आपण प्रयत्न करू शकतोच की. पण त्या दोघांनी मुळात आशा सोडली नाही पाहिजे. इथे हेच दोघं हार मानून बसलेत. त्यांना असं वाटतंय की आता इथून पुढं काहीच होऊ शकत नाही, संपलंय सगळं. आधीच इथंपर्यंत येऊन आम्ही खूप काही केलं, खूप पुढे निघून आलो. अजून 2 पावलं टाकली असती ना तर मंदिरात जाऊन त्या दोघांचं लग्न पण झालं असतं आत्तापर्यंत. आणि मुळात त्या दोघांचीच इच्छा नाहीये. कुठल्याही चुकीच्या पद्धतीने गोष्टी त्यांना करायच्याच नाहीयेत. आता असं म्हटल्यावर आपण तरी काय करू शकतो? त्या दोघांच्या हट्टापुढे आपण काहीच करू शकत नाही. आता सकाळ झालेली असते. मंदा मावशी नंदीला बोलवतात आणि हे घे रे सामान आणि प्रियाच्या रूम मध्ये नेऊन द्यायचे सांगतात. प्रीतम सरी आता ते सामान घेतात आणि प्रिया मॅडमला देतात आणि लगेच तिथून निघतात. पण प्रिया मॅडम प्रीतम सरांना म्हणते, सर, अहो किमान बघा तरी माझ्याकडे. आपल्या प्रेमाची ताकद संपली आहे का की तुम्ही नजर देऊन सुद्धा बघू शकत नाहीत माझ्याकडे? प्रिया मॅडम खूप रडत असतात. त्यावर प्रीतम सर म्हणतात, पण आता माझ्यात तेवढी हिंमत उरली नाहीये की मी तुमच्या नजरेला नजर देईन. प्रेम करताना खूप हिंमत दाखवली मी, पण निभावता नाही आली मला. तसे तर सगळेच मला बेजबाबदार समजत आलेत.
कुणाची अपेक्षाच नव्हती माझ्याकडून. नेहमी जबाबदाऱ्यांपासून पळत आलो आणि आत्ताही तेच करतोय. प्रिया मॅडम, ज्या माणसाने कधी स्वतःची जबाबदारी घेतली नाही ती तुमची काय घेणार आहे? त्यावर प्रिया मॅडम प्रीतम सरांना समजून सांगतात, हे बघा प्रीतम सर, सगळ्यासाठी तुम्ही जबाबदार नाही आहात. आपण या एका गोष्टीवरून स्वतःला जज नाही करू शकत. ही परिस्थितीच अशी होती की तुम्ही काहीच करू शकला नाहीत आणि आपण सगळ्यांनी केले ना प्रयत्न, अजूनही करतोय. हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही प्लीज आशा नका सोडू आणि निराश तर अजिबात होऊ नका. मी काय म्हणते, आपण सगळं जाऊन सांगूयात का की आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. जे काय होईल ते बघू ना आपण, चला तरी तुम्ही. पण प्रीतम सर म्हणतात, नाही प्रिया मॅडम, आता त्याचा काहीच उपयोग नाही. ज्यांच्याकडे मी तुमचा हात मागायला आलेलो त्यांना मी वचन देऊन बसलोय की तुमचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल. म्हणून आता आपल्या नशिबात जे लिहिले ना तेच होणार आणि तसंच होणार. आबासाहेबांची आता साखरपुड्याची जोरदार तयारी चालू असते. नुसती धावपळ चालू असते. पाहुणे कधी येणार आणि पाहुण्यांची सगळी व्यवस्था बघण्याची जबाबदारी त्यांनी पारोवर सोपवलेली असते. इकडे किर्लोस्करांच्या घरी मात्र दिशा खूप अपसेट असते. ती म्हणते, आज हळद आहे आमची आणि या स्टुपिड माणसाचा अजून पत्ता नाहीये. त्या बावळट प्रियाच्या मागे लागून तिकडे जाऊन बसलाय हा मूर्ख माणूस प्रीतम. तसेच दिशा तिच्या वडिलांनाही चांगली बजावून सांगते, हार्ट अटॅक आलाय ना तुमचा, असे एनर्जेटिक राहू नका. कशाला असे राहताय? किर्लोस्करांना जर कळलं ना आपण हा सगळा ड्रामा केलाय तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काय आपल्या तिघांना कुठे नेऊन पोहोचवेल ती बाई आपल्याला कळणार सुद्धा नाही. हे बघा, 2 दिवस राहिलेत फक्त माझ्या लग्नाला. पेशंट सारखे या बेडमध्ये फक्त पडून राहा. दिशा आता मिहीरला कॉल करते आणि प्रीतमचे सगळे अपडेट विचारून घेते. ही विचारते की तिथून प्रीतम निघाला आहे की नाही अजून. त्यावर मिहीरकडून तिला कळते की सयाजीरावाच्या घरात त्या प्रियाचा साखरपुडा आहे आणि हे दोघं, प्रीतम आणि आदित्य सर, नोकरासारखी कामं करतायत. तोपर्यंत इकडे प्रीतम सर साखरपुड्याची सगळी तयारी अगदी पुढे होऊन करत असतात. हे पाहून प्रतापला फार वाईट वाटते. ते स्वतःशीच मनातल्या मनात बोलू लागतात, दिशाची लग्न करून या घरचा जावई व्हायचाय, तिच्याच लग्नात नोकरासारखं राबतोय. पुढे आबा म्हणतात, पार्वती आणि आदिनाथ, तुम्ही दोघेही मला सतत माझ्या डोळ्यासमोर हव्यात. कुठेही जाऊ नका. सगळी कामं जबाबदारीनं पार पाडा. पार्वती, प्रिया तुझी बहीण आहे असं समजूनच तू लग्नात सामील व्हावंस असं मला वाटतं. किती विश्वास असतो ना आबांचा या सर्वांवर. पण जेव्हा त्यांना सत्य कळेल तेव्हा मात्र आबांच्या पायाखाली जमीनच सरकणार आहे. असो, पुढे आबा नंदीला म्हणतात, नंदी, अरे मी तुला मुलासारखी सगळी कामं कर असं सांगितलं होतं. तू तर माझा मुलगाच झालाय. किती जबाबदारीने सगळी कामं करतोय. खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. आणि तुझे आई वडील भाग्यवान आहेत. तुझ्यासारखा मुलगा त्यांना मिळालाय. मला अभिमान वाटतो तुझा. गुरुजी आता घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडून घ्यायला सांगतात, का तर वास्तू पवित्र होते. नंदी आता गोमूत्र घेतो आणि घरभर शिंपडायला जातो. तोच पाठीमागून प्रतापही जातो. तो नंदीला म्हणजे प्रीतम सरांना म्हणतो, प्रीतम, अरे काय करतोयस तू? प्रेम करतोस ना माझ्या बहिणीवर? मग तिचं लग्न होताना स्वतःच्या डोळ्याने कसं काय बघू शकतोस? अरे मर्दासारखा मर्दगडी तू तिच्याच लग्नात नोकरासारखा राबतोयस. प्रिया तिथं काही बोलत नाही, तू इथं शांत बसलाय. प्रियाला सांगितलं होतं मी, इथून निघ आणि साखरपुड्याची तारीख उलटली की परत ये. पण तिनं काही ऐकलं नाही माझं. तुला पण मी आता तेच सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. विचार करा, मुलाकडचे अजून आलेले नाहीयेत. वेळेत निघा तुम्ही. इथं आहे की मी सगळं बघायला, सगळं सांभाळून घ्यायला. त्यावर प्रीतम सर म्हणतात, निघून काय करू दादासाहेब? प्रिया मॅडम खुश राहतील का आबासाहेबांच्या आशीर्वादाशिवाय? आमचा संसार सुखाचा होईल असं वाटतं तुम्हाला? उलट मला अभिमान वाटतो प्रिया मॅडमचा. त्यांनी त्यांच्या आबासाहेबांना निवडलं, त्यात त्यांनी नाती निवडली. शिवाय त्यांचा नवरा आहेच की त्यांच्यावर प्रेम करायला. दादासाहेब, तुम्ही जे काही म्हणताय ना ते करून मला माझ्या आईचं मन नाही दुखवायचं. ती नेहमी स्वाभिमानाने ताटमानेने जगणारी बाई आहे आणि असं काहीतरी करून मला तिची मान खाली नाही घालायची. त्यावर प्रताप मोठ्या काळजीने म्हणतो, अरे पण तुमच्या प्रेमाचं काय? काय करणार आहात? कसं जगू शकणार आहात एकमेकांशिवाय? त्यावर प्रीतम सर म्हणतात, सोबत राहणं म्हणजेच प्रेम का? प्रिया मॅडम खुश असतील तर मी बघू शकतो त्यांना खुश. आपल्या प्रेमाला सुखी बघणं हेच खरं प्रेम आहे. प्रीतम सरांचे असे विचार ऐकून प्रताप म्हणतो, हे बघ, या सगळ्यात आधी मी म्हणेन की मला माफ करा. लय वंगाळ वागले तुझ्याशी, वेळप्रसंगी लय राबवले तुला, उचलून आपटायला पण निघालेलो. पण एक गोष्ट सांगायची आहे आज मला तुला. मला अभिमान आहे माझ्या बहिणीचा. तिची निवड योग्य होती. मी आता देवाकडे एवढीच प्रार्थना करेन की तुम्ही लवकरात लवकर एकत्र यावं.
इकडे तोपर्यंत किर्लोस्करांच्या घरी दामिनी नुसत्या फेऱ्या मारत असते. ती मोहन काकांना विचारते की प्रीतम आणि आदित्य येतील का हो आज घरी. मला तर असंही वाटतंय की दिशाचं आणि प्रीतमचं लग्न सुद्धा होणार नाही. खरं तर दामिनी अगदी बरोबर बोलत असते, पण या मोहन काकांनाच काही माहिती नसते. ते उगीच दामिनीवर चिडतात आणि म्हणतात, दामिनी, माझ्यासमोर बोललीस पण दुसऱ्या कोणासमोरही बोलू नकोस हं. अहिल्यावल्लीनी एखादी गोष्ट ठरवली आणि ती घडली नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही आणि यापुढेही होणार नाही. प्रीतम आणि दिशाची आज हळद आणि उद्या लग्न होणार म्हणजे होणार. दामिनीला तरीही शक्यता फार कमीच वाटत असते. प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं, होईल का प्रीतम आणि दिशाचं लग्न? मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे मात्र आबासाहेबांची घालमेल सुरूच असते. अजून कशी काय मुलाकडची मंडळी आली नाहीत? शेवटी मुलीचा बाप आहे ना, कायची तर असणारच. आपा पुढे नंदीला सांगतात, जा रे जरा नंदी, ते देवापुढे ठेवलेलं अंगठीचं ताट घेऊन ये. नंदी आता देवाकडे जातो आणि तो बाप्पाला प्रार्थना करतो, देवा, माझ्या नशिबात कदाचित प्रिया मॅडमचं प्रेम नाहीये, पण तू आता एक कर, त्यांना सुखी ठेव, त्यांचा संसार सुखाचा होऊ देत, त्यांना माझा विसर पडू दे. आणि हे बोलत असतानाच प्रिया मॅडमही तिथे येऊन उभ्या राहिलेल्या असतात. त्यांना आलेले पाहून प्रीतम सर ते ताट घेतात अंगठीचे आणि तिथून निघून जातात. आता प्रिया मॅडम हे बाप्पाकडे प्रार्थना करतात. त्या खूप पॉझिटिव्ह, आशावादी असतात. अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानलेली नसते. त्या खूप आशावादी असतात. त्या देवाकडे प्रार्थना करतात, देवा, माझ्या नशिबात काय लिहिले मला माहीत नाही, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू नक्कीच या सगळ्यातून काहीतरी चांगला मार्ग काढशील. आणि असे म्हणल्या बाप्पाने प्रिया मॅडमना कौल दिलाय. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. पण प्रेक्षक हो, बाप्पाने कौल दिलाय म्हणजेच काहीतरी चांगलं होणार हे नक्की. बाप्पा नक्कीच काहीतरी मॅजिक करणार. मला तर खूपच उत्सुकता लागून राहिली. काय होईल पुढच्या एपिसोडमध्ये? पुढचा एपिसोड नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.